चला तर मग आज करूया आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात. तर हा गल्ला आहे 1,00,000चा. याच्यामध्ये 1,00,000 रुपये अमाऊंट जमा होते. हा मी मिशोवरून ऑनलाईन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आत्तापर्यंत किती पैसे टाकलेत व कसं टाकते, कुठनं म्हणजे अरेंज करते रोजच्या रोज. कारण मी तर एक हाऊसवाईफ असल्यामुळं मला काही पेमेंटही येत नाही. तर हे सगळं ट्रिक जाणण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावं लागेल. आणि तसंच आलं होतं माझं एक मिशोचं पार्सल. तर पार्सलमध्ये मी मागवले होते असे 3 डब्बे. तर ह्याला झाकण होतं, क्वालिटी खूप छान आहे त्याची आणि क्वांटिटीत पण भरपूर बसते याच्यामध्ये. तर ह्या डब्यामध्ये काय ठेवायचं, मी तर हे मेकअपचं सामान ठेवण्यासाठीच ऑर्डर केलं होतं. पण विचार करून नंतर विचार माझ्या मनामध्ये असा पण आला की आपण एखादा डब्बा फ्रीजमध्ये पण ठेवू. कारण आपल्या बायकांचं कसं असतं बघा, किचनमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे किचनमध्ये काय आणता येईल नवीन व काय करता येईल हेच आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार असतो. तर ही भेंडी अशी ताजी ताजी आमच्या मम्मीने शेतातून आणली होती. थोडीशी झाडं असल्यामुळं थोड्याशाच सापडतात आणि त्या इकडं तिकडं फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवावे लागतात. तर म्हटलं आहे एवढा डब्बा तर कशाला उगाच कॅरीबॅगमध्ये ठेवायचं, म्हणून पटकन मी त्या डब्यामध्ये सगळी भेंडी भरून घेतली आणि झाकण लावून मस्त त्याला बघा ट्रान्सपरंट पण आहे, इकडून तिकडनं दिसतंय पूर्ण म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे काय नाही. आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि एअरटाईट असं झाकण मला असं वाटते, कारण मी आत्ता पहिल्यांदाच ठेवते. तर कळेल मला जर खराब झाली तर मी ह्याला मग परत आपलं मेकअपच्या सामानालाच यूज करणार. पण जर नाही खराब झाली तर मग कंटिन्यू करणार. आणि त्याला मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि डब्बे ह्याच्यासाठी मागवलेत. हा पसारा जो रोजचा माझा दिसतोय, इथं माझी लेक आणि मी आमच्या दोघींचं एवढं इथं खटपट चालते की हे सगळं पसारा असा रोजचा रोज चालतो. म्हणून हा एकदाचा फायनल करण्यासाठी मी डब्बा घेतला आणि मस्त ही मोत्याची सगळी ज्वेलरी आहे ती माझ्या लेकीची आहे आणि ह्या बांगड्या माझ्या आहेत. आणि मस्त असं ही सगळी ज्वेलरी बघा एक एक करून एवढे दिवशी साठवलेली आणि ह्या नेल पेंटच्या बॉटल सगळ्या माझ्या आहेत. पण माझ्या लेकीच्या हातात पडला की त्यांचं सगळं काम व्यवस्थित होतं. त्याच्यामुळं एक डब्बा आपला घेतला की त्याच्यामध्ये कोणतं नेल पेंट लावायचं आहे व कोणतं लिपस्टिक लावायचं आहे, काय करायचं आहे काय नाही हे सगळं आपल्या लक्षात येतं. म्हणून ह्या डब्यामध्ये आता मी सगळं लिपस्टिक वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवणार आहे. आणि झेंडूबाम वगैरे हे काय आपल्याला रोजच्या रोज लागत नाही, पण आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ते कधी डोकं वगैरे दुखलं किंवा असं लागलं आपल्याला झेंडूबामची गरज तर ती पटकन आपल्या हाताशी यावी म्हणून हे सगळं एका जागी मी असं व्यवस्थित भरून ठेवले. मला कम्फर्टेबल नाही वाटत त्या डब्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याची परत वाट लागणारच आहे. पण तरी पण ठेवलं. आता एवढा डब्बा आणला याने म्हणल्यावर काहीतरी त्यात भरून ठेवलं पाहिजे ना. आता बघू किती दिवस व्यवस्थित राहते किती नाही. तर हे लिपस्टिक बघा ओरेफ्लेमचे आहे, खूप छान शेड आहे पर्पल कलरचा. मी आता उघडून दाखवणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होतोय असाही. आणि मस्त हे कॉम्पॅक्ट पावडर आहे, हे पण ओरेफ्लेमचंच आहे. माझ्याकडे भरपूर असे प्रोडक्ट सगळे ओरेफ्लेमचेच आहेत. क्वालिटी खूप छान आहे आणि थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे. माझ्याकडे टिकल्या बघा ह्या चंद्रकोर सोडलं तर काहीच सापडणार नाही. चंद्रकोरची खूप फॅन आहे मी, मला चंद्रकोर टिकली खूप जास्त आवडते लावायला. आणि परफ्यूममुळं झाकण काय लागत नाही म्हणून मी परत त्याला काढलं आणि म्हटलं आता असं रिकामं ठेवून देईन. आणि माझ्याकडे स्टँड वगैरे सगळं आहे आणि मला स्वतःला पर्सनली असं कॅमेऱ्याच्या समोर यायला चांगलं नाही वाटत. बघू हळूहळू प्रयत्न तर करणारच आहे मी कॅमेऱ्याच्या समोर येण्याचा. पण तोपर्यंत आता तुम्हाला असंच व्हिडिओ पाहावं लागेल. ह्याच्यात माझ्या लेकीची काही ज्वेलरी आहे, जी स्कूलमध्ये काही फंक्शन वगैरे राहतो. रखुमाई, आता बघा रखुमाईचा लुक करावा लागेल तिचा, त्या टायमिंगला हे सगळं उपयोगाला येतं. दरवेळेस काय आपण नवीन नवीन घेत बसत नाही, त्याच्यामुळं हेच व्यवस्थित जर ठेवलं तर हेच आपल्याला कामाला येतं. हे बघा माझं आर्टिफिशियल म्हणजे सोन्याचं नाही याच्यामध्ये काहीच आहे, सगळं आपलं 1 ग्रॅम ज्वेलरी असतं किंवा मॅटमध्ये राहतं ना, ती ज्वेलरी आहे आपली. तर सगळं मी एका डब्यामध्ये सेट केलं आहे. इयरिंग्स वगैरे जे काही आहे ते सगळं, या मोत्याच्या बांगड्या आणि ह्या बांगड्या मी काशीहून आणल्यात, अजून एकदा हातामध्ये घातल्या नाही. कारण मला हिरव्या कलरच्या बांगड्या खूप जास्त आवडतात, कारण ते सुवासिनींचं वाण आहे आणि हातालाही खूप छान दिसतं बघा. हातामध्ये माझ्या पण हिरव्याच आहे, जिकडं तिकडं बघन तिकडं माझ्या नुसतं हिरव्याच बांगड्या आहेत. कपाटामध्ये अडकवलेल्या पण हिरव्याच आहेत आणि डब्यामध्ये हिरव्याच आहेत, नवीन आणलेल्या पण हिरव्या आणि हातामध्ये पण हिरव्या. त्यामुळे ह्या नवीन आणलेल्या बांगड्या माझ्या अशाच राहिलेल्या आहेत, मी एकदाही घातलं नाही त्याला. ही प्लेन काळी पोत आहे म्हणांची, मला घालायला खूप आवडते.
पण सारखं सारखं नाही घालू वाटत. हेअरस्टाईलला लावायचं आहे. कधी आंबाडा वगैरे बनवला तर लावलं. गजरा वगैरे नसन तेव्हा छान वाटतं. गजरा तर माझ्याकडं नेहमी असतो, त्याच्यामुळे ह्याचा वापर काही एवढा जास्त होत नाही. आणि क्लचरचं कलेक्शन काय माझ्याकडं खूप नाही आहे. मी म्हणजे आणलं की माझे लेक सारखं तोडत राहते, त्याच्यामुळे कितीही आणलं तर ते काय टिकत नाही. पाहायला गेलं तर 2-3च असतील सध्या. आणणार आहे मी एकदा, आता खरेदीला गेल्यावर भरपूर क्लचर्स आणणार आहेत. आणल्यावर तुमच्याशी नक्की शेअर करेन. कारण आमच्या इथं दारावर एक वैदिनी येते बघा, त्या वैदिनीकडं म्हणजे आपण ब्रँडेड दुकानातनं तर काही पण गोष्टी घेतो, पण ती बिचारी आपली गरीब असते, पोटा पाण्यासाठी वन भटकत असते आपली दारोदारी. प्रत्येकाच्या तिच्याकडं घ्यायचं. ही फॉरएव्हरची स्क्रब आहे ॲलोचं. तर हे स्क्रब खूप छान आहे. पिंपल्स वगैरे काही उठत नाही तोंडावर वगैरे. आणि हे पण मी वैदिनीकडंच घेतले, पण ह्याचं काय मॅटर झालं आहे की ह्याच्या ज्या वाट्यांची पूर्ण पॉलिश गेली आणि पाठीमागची पोत जी आहे मनी वगैरे ते खूप छान क्वालिटी आहे त्याची, पण वाट्यांचंच काय झालं काही कळलं नाही. म्हणलं वाट्या ह्याच्या चेंज केलं तर पाठीमागचं कामाला येईल. आणि हे फोटोमध्ये आहेत ती माझी मम्मी, माझे पप्पा आणि ही माझी बारकी मावशी साईडची आणि पाठीमागं आहे ते बाबा. तर हे आमच्या मम्मीचं लग्न झालं त्या टायमिंगचा फोटो आहे. माझे वडील नाहीत आता, त्यांना एक्सपायर होऊन 17 वर्ष झाले. ह्या आठवणीच फक्त आता आमच्यासोबत आहेत. आणि फर्स्ट बर्थडे होता माझा त्या टायमिंगचा हा फोटो आहे. ती मी आहे, ही माझी मम्मी पप्पा, हे आमचे सगळे आत्याचे मुलं वगैरे आहेत. ती साईडला एक येलो फ्रॉकमध्ये ती माझी आत्या आहे. आणि हे माझे वडील, त्यांच्या कडेवर मी आणि त्यांचे सगळे फ्रेंड आहेत हे. तर एवढे जुने फोटो येत नाही की मस्त असं आठवणीत ठेवलेले आहेत. आणि हे डबे बघा असेच पहिलेच होते माझ्याकडं. आता ह्या डब्यामध्ये आपले क्लिपा वगैरे जे आपल्याला रोजच्या रोज लागतं असं इकडं तिकडं पडतं, त्या सगळ्या गोष्टी आता मी त्या एका डब्यामध्ये ठेवून देणार आहे. ब्रश वगैरे काय चार्जरच्या पिना हे ते आहे बघा, सगळं मी एका डब्यात ठेवणार आहे की एक डबा उचकला की सगळं काही जाग्यावर सापडलं पाहिजे अशा हिशोबाने मी सगळं भरणार आहे त्याला. आणि हेअरस्टाईलचं हे जे आहे ना ते जर ठेवलं नाही एका डब्यामध्ये असं ज्वेलरीच्या वगैरे तर त्यात एवढं अडकतं ना, त्याच्यामुळं मला ते कुठंच ठेवायला आवडत नाही. पण आता ठेवलं एका डब्यामध्ये. त्याला खरं कॅरीबॅगमध्येच ठेवायला लागत होतं, पण ठेवलं आता डब्यात. काही कुठं काय काय ठेवणार ना, नंतर परत सापडतही नाही शोधायला गेल्यावर. त्यामुळं आत्ता मग आपण ठेवतो लक्षाने की ह्याच्यात ठेवलं आहे त्याच्यात ठेवलं आहे, पण ते जेव्हा पाहिजे असतं तेव्हा काहीच गोष्ट सापडत नाही आपल्याला. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी सगळे ब्रश, मेकअपचे ब्रश, कैची हे ते आहोंचं सामान वगैरे सगळं मी डब्यामध्ये ठेवलं आहे की एक डबा आपला उचकला की झालं. आणि हे जे 2 लिक्विड आहेत ते एकत्र करतात आमच्या हो आणि केसांना हेअर कलर करतात ब्लॅक. आणि निव्याचं बॉडी लोशन आहे जे आम्ही सगळे वापरतो. आणि आपला रोजचा मेकअप फिक्स करणारी पॉन्ड्स पावडर. आणि हे डबे बघा मी असे अरेंज केलेत. दिसायला तर छान वाटतंय, पण बघू आता किती दिवस टिकते असं. आणि हे आपल्या डिस्पेन्सरीमध्ये थोडंसं आहे ते बेल्ट वगैरे, ही सिपलाड्यांची ट्यूब, आपलं जे आपल्याला थोडंफार लागलं किंवा काय झालं तरी त्याच्यासाठी जे सामान लागतं हे हायड्रोजन वगैरे, तर हे सगळं असणं गरजेचं आहे आपल्याजवळ. त्याच्यामुळे मी ते वरच्यावर ठेवलं की कोणालाही इझी पटकन सापडून जाईल. ह्या माझ्या बांगड्या हिरव्या बांगड्यांची मी खूप जास्त फॅन आहे. हे माझं साडीचं कलेक्शन, ह्याच्यावर मी व्हिडिओ नक्कीच एक दिवस बनवणार आहे, ज्या माझ्या साड्या आहेत त्या. आणि हा गल्ला, ह्याचं जे स्टार्टिंगला मी सांगितलं होतं, तर काही नाही, आपल्या आहोंच्या खिशातनं थोडे 200 रुपये 100 रुपये असे काढायचे आणि याच्यामध्ये टाकायचे. तर हा आपल्या सगळ्या लेडीजचा, आपल्या सगळ्या ताईंचा आवडता विषय आहे, आपल्या आहोंच्या खिशातनं पैसे काढायचे आणि याच्यात टाकायचे. तर मी तोच जुगाड लावते आणि असं करून मी याच्यामध्ये थोडे पैसे साठवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.